शलाका न्यूयॉर्क एअरपोर्टवर आपल्या विमानाची वाट पाहत थांबली होती. पण दरवेळेस जशी भारतात जाताना ती खुश आनंदी असे तशी आनंदी ती आता नव्हती. या वेळेस जायचे कारण अतिशय दुःखद होते. तिच्या वडिलांचं जयंतरावांचं हार्ट अटॅकने निधन झालं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी तिचं बोलणं झालं होतं. नेहमीसारखे अगदी उत्साहात ते तिच्याशी बोलत होते. त्यांच्या आवाजानेच कोणामध्येही उत्साह संचारावा. वयाच्या 70व्या वर्षीही ते अतिशय कार्यरत आणि हसतमुख होते. शलाकासाठी तर ते तिचे प्रेरणास्थान होते, आदर्श होते, ताकद होते. बाबाच्या जाण्याचे ती सैरभर झाली होती. तशीही लहानपणापासून ती आईपेक्षाही तिच्या बाबाशी जास्त जवळ होती. बाबा तिला जास्त समजून घ्यायचे. ती बाबाची लाडकी आणि अमर तिचा लहान भाऊ. 2च वर्षांचा फरक होता त्यांच्यात. किती भांडायचो आपण. लहानपणी मारामारीही करायचो. तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटले. विमानाची अनाउन्समेंट झाल्याने ती तिकडे निघाली. सोबत तिचा 11 वर्षांचा मुलगा अथर्व होता. तिच्या नवऱ्याला आता लगेच सुट्टी मिळाली नव्हती म्हणून मग ती अथर्वला घेऊन निघाली होती. विमान टेक ऑफ झाल्यावर ती पुन्हा आठवणीत रमली. मागच्या वेळेस भारतात 3 वर्षांपूर्वी गेलो होतो. अमरच्या लग्नानिमित्ताने. बिंदूला, अमरची बायको, तिला लग्नात पाहिले होते. त्याच्या लग्नानंतर 8 दिवसात ती परत अमेरिकेत परतली होती. नंतर फक्त फोनवर बोलणे व्हायचे. बरी होती स्वभावाला. आईसोबत तिच्या थोड्या कुरबुरी व्हायच्या. पण बाबांचे आणि बिंदूचे मात्र छान पटायचे. आई अधूनमधून तक्रारीचे पाढे वाचायची पण बाबा मात्र कौतुक करून थकत नसत. चालायचेच सासू-सुनेचे आंबट-गोड नाते. पण शलाकाने आईचे बोलणे कधी मनावर घेतले नव्हते. पण का कोण जाणे. आता घरी जाताना तिला दडपण आले होते. बाबा होते तेव्हा ते घर तिला आपलेसे वाटायचे. पण आता बाबा नसताना विचारांनी तिला कसेसे झाले. ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, खेळलो, बागडलो ते घर अचानक तिला परके वाटायला लागले होते. बिंदूला तिची आणि माझी तशी फारशी ओळख नाही. नणंद-भावजय असलो तरी आमची एकमेकांसोबत जास्त जवळीक नाही. कारण कधी एकत्र राहायचा योग आलाच नाही. लग्नानंतर भाऊ बदलतात म्हणे. खरे असेल का हे? अमर पण बदलला असेल का? विचार करून ती शिणून गेली. नसेल कदाचित. आपला किती लाडका धाकटा भाऊ आहे. पण आता बाबा नाहीत तर कदाचित काय माहीत. उलट-सुलट विचारात ती भारतात पोहोचली. टॅक्सी करून माहेरी आली. बाबा जाऊन 2 दिवस झाले होते. आईच्या गळ्यात पडून ती रडली होती. बाबाचे नसणे तिला सहनच होत नव्हते. आईची हालत खूपच खराब होती. 40 वर्षांचा संसार होता. आई-बाबांचे नाते अतिशय छान होते. दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली होती. शलाका आणि अमरवर चांगले संस्कार केले होते. त्यांना उच्च शिक्षण दिलं होतं. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलत नसे. बाबाच्या अशा जाण्याने ती कोलमडून पडत होती. शलाकाला आपले माहेर आता संपले असेच वाटायला लागले होते. घरात आल्यापासून तिला बाबाच्या आठवणीने बेजार केले होते. प्रत्येक वेळी बाबा तिच्या पाठीशी उभे राहिले होते. तो शिक्षणाच्या बाबतीतचा निर्णय असो वा लग्नासारखा मोठा निर्णय घेणे असो. तिच्यावर त्यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता. जिग्नेशशी लग्न करण्याचा निर्णय तेव्हा तिने घरी सांगितला तेव्हा आई आणि अमर दोघांनीही त्याचा तीव्र विरोध केला होता. फक्त बाबाच तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. आठवण येताच ती परत दुःखी झाली. महिना झाला होता. शलाकाचे अमेरिकेत जायचे दिवस जवळ आले होते. परत कधी येणे होणार काय माहीत. आणि कोण आपली इतक्या आतुरतेने वाट बघणार. तिला राहून राहून वाटत होते. आई आहेच पण आपण येणार म्हणून बाबाही किती खुश असायचे. माझ्या आवडीचे पदार्थ आणून ठेवणे. स्वतः माझ्या आवडीचे बनवून खाऊ घालणे. किती आणि काय काय असताना दोघेजण आई-बाबा घराच्या बाल्कनीत मी नजरेआड होईपर्यंत उभे राहायचे. आता तशी विदूला छान वाटली पण काय माहिती आपला सगळा वेळ आईसोबतच गेला. तिला सांभाळण्यात, समजावण्यात आपले विदूलाशी फारसे बोलणेच झाले नाही. त्यामुळे तिच्या स्वभावाचा फारसा अंदाज आला नाही. पण आई आता बऱ्यापैकी सावरली आहे. ते एक समाधान. नाहीतर तो एक घोर लागला असता. अमरही फारसा बोलला नाही यावेळेस. तोही बदलला की काय लग्नानंतर? का तोही दुःखातच आहे? म्हणून
असो. तिने घराकडे मन भरून पाहिले, जणू परत तिला इकडे कोणी बोलवेल न बोलवेल तसंही कोणाला काय फरक पडणार होता. ती आली काय अन न आली काय. जायचा दिवस उजाडला. शलाका, ताई परत लवकर या, विदूला प्रेमाने म्हणाली. पण शलाकाला तिने बोलणे कोरडे वाटले. ताई लवकर ये गं. तुझ्याशिवाय आणि आईशिवाय आता आहेच कोण मला, घाईवरून अमर म्हणाला. शलाकाने मान डोलावली. आईच्या परत एकदा गळ्यात पडली. खाली वाकून आईचा आशीर्वाद घेऊन मन घट्ट करून ती निघाली. सोसायटीच्या खाली येताच वर बघण्याची हिंमत तिला होईना. दरवेळेस आई बाबा तिथे उभे असायचे. तिथे उभे राहून ती जाईपर्यंत तिला बघत राहायचे. तिच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दलच्या किती भावना दिसायच्या. प्रेम, माया, काळजी, सोबतच लवकर परत या असाही भाव दिसायचा. आता तिने जरा हिंमत करून वर पाहिले. कुणीच नसणार तिला वाटले. पण आई बाबाच्या ऐवजी तिथे तिला आज अमर आणि विंदूला दिसले. त्याच्याही डोळ्यात तिला प्रेम, माया, काळजी दिसली. तिच्यासोबतच परत लवकर ये असेही भाव दिसले. इतका वेळ थांबलेले अश्रू शेवटी ओघळले. आता पाठीशी बाबा नव्हते, पण पाठीराखण करणारा भाऊ होताच. तिने निरोपादाखल हात हलवला. आता लवकरच परत येऊ असा विचार करत ती आनंदाने परतीच्या प्रवासाला लागली.